सोसायटी काढता, कर्ज घेता, कर्जबाजारी होता आणि पुन्हा कर्जमाफीसाठी मागणी करता. अरे शेतकऱ्यांनो, असं म्हणणारा तो विखे पाटील साहेब एका संविधानिक जबाबदारीच्या पदावर आहेत, तरी असा शब्द तुम्ही काढता कसे? तुमची जीभ ढासळते कशी? आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत असं वादग्रस्त शब्द तुमच्या तोंडातून निघते कसा? अरे थोडी तरी लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. अरे तू आमच्या मालाले भाव तुम्ही देत नाही म्हणून आम्ही तुमच्यापाशी भीक मागतो, कर्जमाफी मागतो. आमच्या मालाला तुम्ही एक डाव भाव देऊन पहा. तुमच्यापाशी डुकून पाहत नाही, तुमच्यापाशी येऊन पाहत नाही. अरे तुम्हाला हुंगतही नाही. अरे आमच्या मालाले भाव तर द्या. आणि ह्या शेतकऱ्यांच्या बळावर तुम्ही साले हो मोठे झाले आणि शेतकऱ्यालेच तुम्ही विसरले. ते म्हणतात ना, जिसके बल पे आदमी खडा हो जाए उसी को हम भूल जाएंगे. वैसे हो गया. ज्याला तुम्ही शेतकऱ्यांनी याला मोठं केलं तेच लोक आपल्याला आता विसरले. शेतकऱ्यांनो लक्षात घ्या, यांच्या तोंडून हे शब्द असे निघतात कसे? आणि पुन्हा चूक लक्षात आल्यावर आम्ही हे विधानही पलटून टाकतात. हे नालायक धंदे हे लोक करते कसे? आणि शेतकऱ्यांच्या बळावर सगळेजण मोठे झाले आणि शेतकऱ्यांना सगळे लोक विसरले. अरे आमच्या मालाले भाव द्या. आम्हाला कर्जमाफी नाही पाहिजे, आम्हाला तुमच्यापासून काहीच नाही पाहिजे, कोणती योजना नाही पाहिजे. तुमचं दुखूनही येऊन पाहिलं नाही तरी चालते आमच्याकडे. आमच्या मालाला भाव द्या. आमच्या मालात स्वतः आम्हाला भाव ठरवण्याचा अधिकार द्या. बाकी आम्हाला काहीच पाहिजे नाही, काहीच नाही पाहिजे. अण्णाभाऊ साठे म्हणायचे, अरे इथली न्यायव्यवस्था कायकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कुणापुढे? ही संसद देखील कायकांची रखेल झाली. मी माझ्या व्यथा मांडायच्या कुणापुढे? शेतकऱ्यांनी बोलायचो कुणापुढे? ह्या प्रश्न तरी आपल्या समोर मोठा उपलब्ध झालेला आहे. आता शेतकऱ्यांसाठी कोणी वाली राहिलं नाही, शेतकऱ्यांसाठी कोणी हिताचं राहिलं नाही, शेतकऱ्यांचे प्रश्नही मांडणारा कोणी आता राहिला नाही. शेतकऱ्यांनो, आपला विचार, आपला हक्काचा माणूस आता उभा करणं गरजेचं आहे. तो कोणी पण असो, कोण्याही जातीचा असो, कोण्याही पक्षाचा असो, पक्ष जाऊ द्या खड्ड्यात, माणूस उभा करायचा आहे. माणूस, आपला माणूस. धन्यवाद.